निश्चितच भावनिक आव्हान करण्यात येईल ह्या किंवा जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पण त्यामध्ये सुद्धा लोकांचे असे एक वेगवेगळे प्रश्न असतात. मग आमच्या इकडच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या झाल्या नाहीत, मग आम्ही का बाहेर पडू? बरोबर आहे. खरं तर वेगवेगळी कारणं असतात लोकांकडे. मग निश्चित. अशी जर कारणं दिली तर मग त्याला काय उत्तर द्याल? मग पायाभूत सुविधा झाल्या पाहिजे, त्या निर्माण केल्या पाहिजे. सरकारचा देखील त्या दिशेनं प्रयत्न आहे, पण त्याच्यामध्ये दुराग्रह असू नये. आता मी नॉर्थ ईस्टमधल्या मणिपूर राज्याचा प्रभारी आहे. दोन्ही लोकसभांमध्ये होतो. 60% त्या ठिकाणी मतदान झालं. पण सरकार पोहोचतं आहे. आत्ता काल परवा प्रधानमंत्र्यांनी अष्टलक्ष्मी महोत्सव केला. अष्टलक्ष्मी म्हणजे आधी 7 सिस्टर्स म्हणायचे, आता प्रधानमंत्र्यांनी सिक्कीम जोडलं. 8 राज्यांमध्ये गेलो. त्या ठिकाणी आता लोक पर्यटनासाठी स्वित्झर्लंडला न जाता नॉर्थ ईस्टमध्ये जात आहेत. मग याचा अर्थ तिथल्या पायाभूत सुविधा ज्या जुन्या काळात काँग्रेसच्या काळातल्या ज्या होत्या त्या सगळ्या बदलून टाकल्या प्रधानमंत्र्यांनी. आता पर्यटकांचा ओढा अरुणाचल प्रदेशकडे आहे. मग हे जे सगळं कशामुळे निर्माण झालं? सरकारच्या दृढ शक्तीमुळे आणि नीतीमुळे. त्यामुळे पायाभूत सुविधा 100% निर्माण झाल्या पाहिजे हा नागरिकांचा आग्रह, त्यांचा हक्क आहे.